श्री स्वामी समर्थ. मनात छोटे विचार का येतात? का कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही? आपल्याच आयुष्यामध्ये इतके दुःख का? चला तर मग बघूया श्री स्वामी समर्थांची या सर्वांवर काय शिकवण आहे. परमेश्वराने बुद्धी आणि विचारशक्ती सगळ्यांनाच दिलेली आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे रोजच्या जीवनात वावरताना दिसतात. त्यातील काही विशाल हृदयाची, इतरांना मदत करणारी आणि दुसऱ्याच्या आनंदाने खुलणारी असतात. पण काही अत्यंत संकुचित मनाची, सतत एखाद्या गोष्टीची लपवाछपवी करण्याकडे कल असतो. स्वतःचे काहीही सांगायचे नाही, पण दुसऱ्याच्या आयुष्यात खूप रस असणारी, दुसऱ्याचा सतत द्वेष करणारी, असूया, मत्सर, सतत दुसऱ्याला पाण्यात पाहणाऱ्या वृत्तीची असतात. अशा व्यक्ती सतत राजकारण खेळत राहतात. ह्याचे त्याला, त्याचे ह्याला सतत सगळ्या बातम्या हव्या असतात. त्यांना कुणाबद्दलही एक शब्द चांगलं बोलणं जमत नाही. किंबहुना कुणाचेही चांगलं झालेलं बघवत नाही. कुणाची प्रशंसा करणे तर खूप दूर राहिले, उलट दुसऱ्याचे वाईट झाले की ह्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुळात ही वृत्ती येते कुठून? तर आपल्याच आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत की समोरच्याचं सुख टोचू लागतं. जसे सगळ्यांना लक्ष्मीप्राप्ती होते, पण आपल्याला रोजचा प्रपंचसुद्धा चालवता येत नाही. शिक्षण नाही म्हणून धड नोकरी नाही, पराकोटीचा अहम, त्यामुळे शनीचे फटके पदरी पडणारच. तो कोणालाच सोडत नाही. आयुष्याची संध्याकाळ झाली तरी देवदेव करूनही स्वतःचे राहते घर होत नाही. मग भाऊबंदकी आली, त्यात अत्यंत घृणानुस्पद. खालच्या पातळीचे राजकारण करून संपत्ती, जमीन जुमळा हडपणे, कारण स्वतःच्यात काहीही करण्याची धमक नाही. आपल्याला जे सुख आयुष्यात अपेक्षित असतं ते दुरापास्त होते. अगदी रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही. तेव्हा माणसाची दुसऱ्यावर जळण्याची वृत्ती बळावते. दुसऱ्याचं कसं चांगलं चाललेलं आहे ते पाहवत नाही आणि त्यातूनच मग असूयेचा जन्म होतो आणि ती सर्वात प्रथम त्या व्यक्तीलाच मारते. अहो, जो तो आपापल्या कर्माचा कारक. प्रत्येकाला देवाने बुद्धी आणि 2 हात दिलेले आहेत. कष्ट करा आणि सन्मार्गाने जगा. जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहा. पण नाही भौतिक सुखाची तीव्र लालसा आणि काहीच पदरी पडत नसल्यामुळं येणारं नैराश्य. याचा परिणाम असा होतो की सगळी आजारपणे मागे लागतात. जेव्हा आपण दुसऱ्याचा मत्सर करतो तेव्हा आपले स्वतःचेच हार्मोन्स बिघडतात आणि विचार दूषित होतात. विचारांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर व्हायला लागला की तो आपल्याला अगदी स्मशानापर्यंत सुद्धा सोडत नाही. अत्यंत छोटे विचार असणाऱ्या या व्यक्तींनी कितीही देवाचं केलं तरी त्यांचं कलुषित मन त्यांना देवाच्या द्वारापर्यंत कधीच नेत नाही. परमेश्वराला त्यांची हाकसुद्धा ऐकू येत नाही. दुसऱ्याचे लुबाडून घरात राजकारण करून आपण संपत्ती हडपू, पण पुढे काय याचा विचार केलाय का कधी? याच जन्मी, याच देही सर्व आपण आपल्यापुरते जगायला शिकले पाहिजे. जे आहे ते आहे. रोजचा दिवस नवनवीन संधी देण्यासाठीच असतो. त्या घेऊन कष्ट करत राहिले पाहिजे. एक दिवस आपलाही येणारच, यावर विश्वास ठेवला पाहिजे. दुनियादारी सोडून जरा प्रपंचात लक्ष दिले तर बरं होईल. जे आपण पेरणार तेच उगवणार. तुम्ही जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार. त्यामुळे चांगले विचार मनात रुजवाल तर तुमचे विचार, देहबोली सर्वच सकारात्मक होतील, यात शंकाच नाही. आता छोटे विचार येतात तरी कुठून? तर पत्रिकेतील चंद्र दूषित असेल, तर बिघडला असेल, पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल,
तर मनाच्या ठिकर्या उडतात. निर्णय क्षमता नसते. विक्षिप्त स्वभावाची आजारी मानसिकता बिघडलेली असते. गृहसौख्य, वाहनसौख्य नसते. सगळ्या सुखात उणीव, घरात अशांतता जाणवते आणि ती व्यक्तिमत्वावर उमटते. अशा लोकांनी योगासने, ध्यान साधना करावी आणि आपले शब्दभांडार जरा जपून वापरावे. विचार आचाराचा मेळ घालावा. शांत ठिकाणी बसून अंतर्मुख व्हावे. आवडते संगीत ऐकावे. त्याने विचारांचे परिवर्तन हे नक्कीच होईल. आपले छंद जोपासावे. सकारात्मक आपले योगदान द्यावे. आपल्या विचारांची दिशा आपणच ठरवावी. मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये किंवा बोलूही नाही. आपण दुसऱ्याचा केलेला तिरस्कार, मत्सर, घृणा, द्वेष, असूया अनेक आजारांच्या स्वरूपात दामदुप्पट पटीने आपल्याच पदरात पडणार, ह्याचा कदापि विसर पडू देऊ नये. चंद्र शुद्ध करण्यासाठी महादेवाचा जप आणि अभिषेक करावा. आकाशातील चंद्राला ओवाळावे. सोमवारी पांढऱ्या वस्तूचे किंवा गोड पदार्थाचे गरजू व्यक्तीला दान करावे. आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता यावे यासाठी कर्म शुद्ध ठेवली पाहिजेत आणि ते सर्वस्वी आपल्याच हाती आहे, नाही का? आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. स्वामींचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.